बाबाचा घर आहे. तर बघ बाबाची चालले मस्त पार्टी. चला 500 रुपये मला पण भेटले. कचरो के खिलाडी रास गर्दी रास. हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो आज मी आलो डोंबिवलीला माझ्या मामाकडे, कारण की आज इथे आहे गावदेवी मातेची पालखी आणि उद्या मोठी जत्रा असते. सो आजची पालखी आणि उद्याची जत्रा हे सगळं मी एक्सप्लोर करणार आहे. सो किती धमाल होते, किती एन्जॉयमेंट असते हे पूर्ण तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. सो हा व्लॉग तुम्ही एंडपर्यंत बघा. चलो. काय पण फिश टँक मध्ये असतं. नाही नाही, ते वेगळे असतात. हा याच्यावर काय हा कुठून आणला मग? मध्ये कुठल्या? आता आणला बरं. सो गाईज, इथनं आता जत्रा चालू झाली. यू कॅन सी अजून काम चालू आहे पाहण्याचं. इकडे अजून इकडे 2 आकाश पाळणे आहे आणि होडी आहे. अजून इकडे दुकान वगैरे नाही लागले. हे सर्व पाळणे आहेत इकडे. आणि हा मंदिर आहे इकडे. मंदिरात पण जाऊया आपण. पहिला पण जत्रा बघू. सो गाईज, हा आहे मंदिर गावदेवी मातेचा. मला मी मंदिर दाखवतो. पालखी निघाली आहे, फटाके वाजायला सुरुवात झाली. आणि हा आहे आमचं मंदिर. इकडे पण बरेच पाणी आहेत. तिकडनं एक पालखी येते आणि इकडनं एक पालखी येते. अजून काहीच जर गर्दी नाही आहे. हा रस्ता आहे ना, हा पूर्ण पॅक होतो चारी बाजूने. इकडे सगळे दुकान आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. इकडनं एक पालखी येते मोठी. हा रस्ता फुल आता चॉकअप होईल. मी तुम्हाला दाखवतो. पहिला आपण घरी जाऊन आहे ना चेंज करून घेऊया, कारण की आता पालखी यायचा टाईम झाला आहे. चलो. आलेली आहे तिकडे. इकडे पालखी अजून येते. आता ही पालखी येईल इकडे, या मंदिरात जाईल आणि इकडनंच सरळ पुढे निघून जाईल. इकडनं आता मोठेगावची पालखी येते. गाईस, गर्दी बघा, गर्दी खतरनाक पब्लिक आहे. आता इकडनं एक पालखी येणार आहे आणि गर्दी बघा.
गाईज आता दुसरी देवीच्या पाल्याची पालखी आलेली आहे आणि तिचे आता राऊंड चालू आहेत. मोठे गावातली पालखी आता इथे थांबलेली आहे. बघा इकडे आता जोपर्यंत इथे राऊंड कम्प्लीट न होतो तोपर्यंत आता त्यांची भेट नाही होणार. भूमी बघ चान्स आहे वाईल्ड कार्ड एंट्री. ए भाविका आम्ही टेबलवर उभे आहोत पालखी बघायला. दोन पालख्या एकत्र भेटतील. ही पहिली आहे ती देवीच्या पाड्याची आणि तिकडची त्या बाजूची आहे ती मोठ्या गावातली आहे.
गाईज आता मी चाललोय पाळण्यात बसायला. लेट्स एन्जॉय द राईड. चलो. गाईज उद्या जत्रा आहे आणि जत्रेला आता जाम उद्या गर्दी होणार आहे, म्हणून मी आज सगळ्या पाळण्यांमध्ये बसून घेतोय. उद्या भेटेल नाही भेटेल माहिती नाही. गाईस तुम्ही नजारा बघू शकता इकडे. ही जी जागा आहे ना ही पूर्ण उद्या पॅक होणार आहे, म्हणून आजच मी सगळ्या पाळण्यांमध्ये ना बसून घेतोय. कारण की आज एक बेनिफिट मिळतोय की पाळणेवाले खूप वेळ फिरवतात. उद्या जत्रेच्या दिवशी खूप कमी फिरवतात कारण की खूप गर्दी असते. ही जी जागा बघताय ना तुम्ही हे सगळं उद्या पॅक होणार आहे, म्हणून आजच मी बसून घेतोय. पालखी सगळ्या गेल्या. एक पालखी आता देवीच्या पाड्यातली गेली इकडनं आणि मोठ्या गावाची पण तिच्या डायरेक्शनला गेलेली आहे. तर आजच आम्ही सगळं बसून घेतोय. डरपक घाबरलं ती. Now we are going to आकाश पाळणा. चलो. तर गाईज माझ्यासोबत आता पार्थ आहे. आमच्या मामाचं घर आहे. तर बघ बाबाची चालले मस्त पार्टी. तर बघ तो आम्हाला झुमवड करतोय. बाबाची चालले पार्टी. ए तुमचं तिकडचं काय चाललंय? हे बघा इथून जर उडी मारलं तर डायरेक्ट देवाजवळ जाऊ शकता. हे तुला जायचंय का? हाय आमच्या मामाचं घर आणि मामाची चालले तिथं जमके पार्टी. जेवण वगैरे. ही बिल्डिंग तिकडे सातपूर. ही स्वामीनारायण. त्यांचं काहीतरी वेगळं डिस्कशन चाललंय. हे नावडा दिसतंय का बघ? नावडा दिसतंय का बघ? द व्ह्यू. अरे हे सगळे रिकामे आहेत. आता हे जास्त वेळ फिरवेल. अरे याची एक्झाम चालू आहे आणि या पाळण्यात आलाय बसायला. तुला काय वाटतं का नाही? आमच्या मम्मी साहेब बघा इकडे आहेत या पाळण्यात. बाय बाय. या जत्राला सगळ्यांना 500 रुपये वाटप. अरे मला तुला नको मला दे. पगार आमचा पगार आमचा पगार. नाही 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 यांचं पाळण्याचं मी नाही भरलेन असं ना. दे हा. चला 500 रुपये मला पण भेटले. प्रिशा गेली गावात मोठ्या गावात. आता 500 रुपयाची कमाई झालेली आज.
तर गाईज असा होता आजचा पालखी सोहळा. सो तुम्हाला आता मी 50% जत्रा पण दाखवलेली आहे. सो 50% जत्रा आता उद्या बघा. चलो. The next day. गुड मॉर्निंग गाईज. सो आज आहे जत्रेचा दिवस, दुसरा दिवस. सो आज इथे एक प्रथा असते की रसुली बोलतात त्याला, कारण की इथे देवीला बकरा दिला जातो. ॲक्च्युली माझा या गोष्टीवरती विश्वास नाही, बट एक कंटेंट म्हणून एक प्रथा कशी असते ते बघायचं आहे मला. सो मी चाललो आहे आता बघायला. हा इकडे मंदिर आहे. चला, आता 7चा टायमिंग होता, पण मला थोडा उशीर झाला आहे, तर बघू आपल्याला बघायला मिळतं आहे का. चलो. तर गाईज इकडची प्रथा अशी आहे का जोपर्यंत या मंदिरातला भगत त्या देवीला कोंबड्याचा व बकऱ्याचा जोपर्यंत बळी देत नाही तोपर्यंत इथे कोणच आपल्या घरी कोंबडा व बकरा कापत नाही. सो बळी पण असा दिला जातो का तो भगत येणार, त्या कोंबड्याच्या जिवंत कोंबड्याच्या घशाला चावं घेऊन त्याचा मुंडकं व धड वेगळा करणार, जिवंत बकऱ्याच्या घशाला चावं घेऊन त्याचंसुद्धा मुंडकं वेगळं करणार, अशी ही प्रथा आहे. सो हे मला रेकॉर्ड करताना आलं कारण की ते दिसायलाच खूप ऑड वाटत होतं. That's our cool mama. You know that? Yeah. İşte म्हणून फेस्टे मी गेम खेळता हो. आज घाली तुझी ती फ्रेंड नंबर ती आहे की जत्रातच नव्हते. बेस्टी नको नाही नाचायचं मला. पिकाचू पिल्लू नॉडी गपलत मधला गप्पू ठेव ना नाही तयारी काय नको चहा तुमच्या गळ्यातून 2 खाणून दे ना. अय कुठं चालल्या मग पैसे कोण खर्च करणार आहे? मी नाही, मी गरीब माणूस आहे. हिचा फोटो काढून दिवस चालले नाही जत्रेला या बोलतो. हे लोक आता बसतात पाण्यामध्ये, आम्ही नाही बसत आहे कारण की आम्ही काल बसलेलो आहे इथे या पाण्यामध्ये. मी बसलोय आकाश पाळण्यामध्ये पण मी बसलोय. सो आज आम्ही दुसरे पाळणे ट्राय करणार आहे. हे बटाटे बाय जा किरवलीला जा डायरेक्ट. सावकाश. हा मोबाईल नीट ठेव. इथं बसशील का तिथं बसत? मोबाईल नीट ठेवा. मोबाईल
सगळी एकाच साईडला बसलं वाटतं. ते नुसतं आता पाय दुखवतील. गाईज आम्ही आता बसलोय होडीमध्ये. आता बघू यांची काय अवस्था होते. लय बोलतात. आम्हाला सवय आहे. काय नाही आम्हाला सवय आहे बरं. इथं तोंडच दाखवायचं. हिला तोंड दाखवायचं नाही. काय अलर्जी आहे का माहिती नाही. यांच्या डोक्यांची उवा दिसतात. हे आमचा शेठ मालक. हा कसे बसले बघ. बसले बघ. किती वाटते मला मग उतर खाली. खाली उतर. गाईज आम्ही आता चाललोय ब्रेक डान्स मध्ये. सगळे रेडी झालेले आहे. पाय ना मागे ठेव मागे. आमचं येते आमचा. आता आम्ही ब्रेक डान्स मध्ये. याच्या मुलं थांबायला लागला का. ए कतरो के खिलाडी. कतरो के खिलाडी आहेत. ए श्रेया ती कुठे आहे बारकी. ए पकडून ठेव. ए टोकू तुम्हाला टोकू. मिनी मारून झाला की गेली. भाई टोरा लय खतरनाक आहे. झाडे तिकडं हो. रास गर्दी रास. आणि गरमी नेक्स्ट लेवल आहे. काय घेता. इकडे काय घेता. आईला आईने सांगितले स्पेशली आणायला. चिबर ना कशी तोंड टाकतं. गाईज इथं वेगळी सिस्टीम आहे. 100 रुपयाला 3 चान्स आणि गावठी कोंबडा जिंका. खतरनाक आहे भाई. झाला काय घेतला. काय करतोय तू. काय करतोय. कसली सेटलमेंट चालू आहे तुझी. तर गाईज असा होता आपला 2 दिवसाचा हा व्लॉग. तर तुम्हाला हा कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.